या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहोत. स्पेशली मोशन म्हणजे व्हॉट इज द मोशन, दॅट इज द डिफरंट टाईप ऑफ मोशन, आणि नंतर वेगवेगळे फॅक्टर्स जे मोशनचे इक्वेशन जनरेट करण्यासाठी लागतात. जसं फॉर एक्झाम्पल टाईम लागतो, डिस्प्लेसमेंट लागतो, डिस्टन्स लागतो, स्पीड लागतो आणि वेलॉसिटी लागते. ह्या वेगळ्या सर्वच्या सर्व टर्म्स आपण मोशन चॅप्टरमध्ये बघूया. तर व्हॉट इज द मोशन कोणी सांगू शकेल का? काय म्हटलं? चल काय म्हटलं तुम्ही ना? कंटिन्युअस द कंडिशन लिखले मी ना. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट. जान्हवी काय? कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट. हाँ, कंटिन्युअसली डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट के ऑब्जेक्टच्या ठिकाणी तुम्ही स्पेशली बॉडी वगैरे ठेवू शकता किंवा स्टोन ठेवू शकता, काय ठेवू शकता. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. ओके, त्याला मोशन म्हणतात. दुसरं डेफिनेशन काय राहू शकते आणखी? इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. इतकं लिहून झालं सर्वांचं? चला दुसरं डेफिनेशन काय होते याच्यामध्ये? मोशन if the position of an object changing with its surrounding, the position of an object changing with its respect to surrounding is called motion. काय म्हटलं आपण? दोन डेफिनेशन आपल्याला लिहिलेले आहेत. एक आहे कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द मोशन. हे झाले पहिली डेफिनेशन. सेकंड डेफिनेशन काय आपल्याकडे? द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजिंग कंटिन्युअसली. द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजिंग विथ इट्स रिस्पेक्ट टू द सराउंडिंग इज कॉल्ड द मोशन. ओके, त्याचे एक्झाम्पल काय होऊ शकतो? एक आहे रनिंग द बॉय. एक आहे रनिंग द बॉय. दुसरा कोणता आहे? एक आहे फ्लाइंग दी बर्ड्स. तिसरा कोणता होऊ शकते? धाविंग द. हा, एक आहे कोणता? रनिंग अ कार. आणखी काय होऊ शकते? फ्लाय द एरोप्लेन. कोणता? एक आहे रनिंग द बॉय, दुसरा आहे फ्लाइंग द बर्ड्स, आणि तिसरा कोणता होता? रनिंग द कार. आणखी दुसरा एक धाविंग द. कोणता? हा, पुलिंग. हा, पुलिंग अ डॉग. आपण त्याला डॉगला आपल्याकडे ओढतो आहे, हा सुद्धा काय होऊ शकतो? एक प्रकारचा मोशन होऊ शकतो. किंवा किकिंग द फुटबॉल, हा सुद्धा एक प्रकारचा काय होऊ शकतो? मोशन राहू शकतो. आपण तो सुद्धा लिहून टाकूया. काय? पुशिंग अ बॉल. pushing a ball. So this is the motion. This is the all about the motion. So what is the motion? The motion is the continuous displacement of an object with is called the motion. दूसरा definition क्या है? If the position of an object changing with its respect to the surrounding is called the motion. इतकं सर्वांना कळलं? ओके, त्याच्यानंतर आपण शिकूया मोशनचे टाइप. मोशनचे टाइप किती आहेत? चला जान्हवी सांगा कोणते टाइप आहेत? साकोरे कोणते आहेत ग? मोशन.
एक आहे मोशन. मोशनचे टाईप, दोन मोशनचे टाईप आहेत आपल्याकडे. एक आहे युनिफॉर्म, एक आहे लिनियर मोशन. एक आहे युनिफॉर्म लिनियर मोशन, दुसरा कोणता आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. इतकं झालं. there are two type of the motion. Is the first is the uniform linear motion and second one is the non uniform linear motion. Okay, so what is the meaning of uniform linear motion? चला वाड़ी बस में सांगते. हाँ चला. if objects, एक वर्ड सांगा. if the objects covers if the objects cover equal distance या distances equal distances in equal interval of times is called uniform linear motion. काय लिखा अपन? if the object की जगह पर आप क्या कुछ भी रख सकते हैं. if the object cover the equal distances in equal interval of time is called the uniform linear motion. अशा प्रकारे हा झाला युनिफॉर्म लिनियर मोशन. याचा एक्झाम्पल कसं होऊ शकतं? एखादा एक्झाम्पल सपोज एक एक्झाम्पल घेऊया आपण याच्यावाला. एक एक्झाम्पल काय होईल? सपोज हा राम घेतलं. हा राम झाला आणि त्याने किती किलोमीटर अंतर पार केलं? दिस इज द किलोमीटर डिस्टन्सेस. दिस इज द डिस्टन्स. सपोज रामने एका 1 आवर्स मध्ये त्याने किती अंतर पार केले? ती 30 किलोमीटर अंतर पार केलं. नेक्स्ट आवर मध्ये म्हणजे किती? 1 वाजता त्याला इथे 2 आवर्स मध्ये त्याने किती केलं? 30 किलोमीटर. नंतर 2 वाजतापासून तर 3 वाजता पण त्याने किती अंतर पार केलं? 30 किलोमीटर. त्यांना पुन्हा 3 वाजतापासून ते 4 वाजतापर्यंत किती अंतर पार केलं? 30 किलोमीटर. याचा अर्थ काय झाला की रामने एका तासात 30 किलोमीटर. पुन्हा नेक्स्ट आवर मध्ये त्याने किती अंतर पार केलं? एका तासात 30 किलोमीटर. नंतरच्या पुन्हा एका तासात किती केलं? 30 किलोमीटर. नंतरच्या पुन्हा एका तासात त्याने केलं 30 किलोमीटर. याचाच अर्थ काय झाला की राम कव्हर द इक्वल डिस्टन्सेस मीन्स 30 किलोमीटर इन 1 आवर. कळलं ना याचा मिनिंग? याचा मिनिंग काय होतो की राम कव्हर द इक्वल डिस्टन्सेस मीन्स 30 किलोमीटर इन सेम इंटरवल ऑफ टाइम मीन्स 1 आवर्स. आपण इथे पुन्हा लिहू शकतो याच्यामध्ये एक सिंपल चांगला पॉइंट. काय लिहू शकतो याच्यामध्ये की राम कव्हर इक्वल डिस्टन्सेस किती आहेत त्याच्यावाले? 30 किलोमीटर्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इंटरवल टाइम किती? ऑलरेडी 1 आवर आहे. तर हा झाला आपला कोणता? युनिफॉर्म लिनियर मोशन. याच्यामध्ये काय असते? अंतर सारखं असते आणि टाइम सुद्धा प्रत्येक ठिकाणी कसं असते? सारखं असते. त्याला म्हणतात युनिफॉर्म लिनियर मोशन. चला एकदा थोडंसं कन्क्लुजन करू शकतो आपण याच्यामध्ये. काय तर ऑब्जेक्ट कव्हर, ऑब्जेक्टच्या ठिकाणी आपण चंदू गिंदू घेऊ शकतो, मंदू घेऊ शकतो किंवा बुद्धू घेऊ शकतो. इफ द ऑब्जेक्ट कव्हर द इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड द युनिफॉर्म लिनियर मोशन. सिंपल एक्झाम्पल आहे रामने 1 ते 2 तासाच्या आतमध्ये किती अंतर पार केलं? 30 किलोमीटर. नंतर 2 ते 3 या तासाच्या म्हणजे एका तासात त्याने किती केलं? 30 किलोमीटर. नंतर 3 ते 4 या तासात पुन्हा किती केलं? 30 किलोमीटर. याचाच अर्थ झाला की राम कव्हर द 30 किलोमीटर डिस्टन्सेस म्हणजे इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. याला म्हणतात युनिफॉर्म लिनियर मोशन. नंतर बघूया आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सांगा
चला, इफ द ऑब्जेक्ट्स, इफ ज्यांनी लिहिणं त्याने सुद्धा लिह चला सोबत. इफ दी ऑब्जेक्ट्स, इफ दी ऑब्जेक्ट्स, इफ दी ऑब्जेक्ट्स कवर, if the objects cover unequal distances, unequal distances in equal interval of time is called non-uniform linear motion. इतकं कळलं सर्वांना? इफ द ऑब्जेक्ट कवर द अनइक्वल डिस्टन्सेस, सारखा डिस्टन्स आहे का नाही, अलग अलग डिस्टन्सेस आहे, काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी, अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, टाइम कसा आहे, सारखा सारखंच आहे, तर याला म्हणतात नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. चला एक्झाम्पल, सपोज हा राम आहे आणि हा त्यांनी कव्हर केलेला डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स आपण किलोमीटर मध्ये घेऊया. ओके, आता सपोज 1 वाजतापासून तर 2 वाजतापर्यंत रामने किती तास केलं, 1 आवर, याच्यात त्याने 20 किलोमीटर अंतर पार केलं. नंतर 2 वाजतापासून तर किती, 3 वाजतापर्यंत म्हणजे 1 तास झाला, त्याने किती अंतर पार केलं, 15 किलोमीटर केला, कारण तो थकलेला असेल तो तुमच्यासारखं. नंतर 3 वाजतापासून तर 4 वाजतापर्यंत त्याने किती, 10 किलोमीटर अंतर पार केलं. नंतर 4 वाजतापासून तर 5 वाजतापर्यंत त्याने फक्त 5 किलोमीटर अंतर पार केलं. आता याच्यामध्ये बघितलं की जो राम होता, ऑब्जेक्ट म्हणजे काय, याच्यामध्ये राम, ऑब्जेक्टच्या ठिकाणी काय आला, राम. रामने काय केलं, अलग अलग डिस्टन्सेस म्हणजे अनइक्वल डिस्टन्सेस म्हणजे डिफरंट डिस्टन्सेस, याच्यामध्ये हा डिस्टन्स वेगळा आहे, हा डिस्टन्स वेगळा आहे, हा डिस्टन्स वेगळा आहे आणि हा डिस्टन्स वेगळा आहे. परंतु टाइम इंटरवल म्हणजे येथे सुद्धा 1 तास आहे, येथे सुद्धा 1 तास आहे, येथे सुद्धा 1 तास आहे आणि येथे सुद्धा 1 तास आहे. मतलब तीनही 1 2 3 4ही ठिकाणी टाइम इंटरवल सारखा आहे, परंतु त्यांनी कव्हर केलेला डिस्टन्स अलग अलग आहे. सुरुवातीला त्यांनी 20 किलोमीटर केलं, नंतर त्यांनी 15 किलोमीटर, नंतर 10 किलोमीटर, नंतर 5 किलोमीटर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो राम कव्हर द डिफरंट डिस्टन्सेस इन सेम इंटरवल ऑफ टाइम या इक्वल इंटरवल ऑफ टाइम. यालाच म्हणतात आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. इतकं लिहून झालं सर्वांना? तर आतापर्यंत काय शिकला आपण, व्हॉट इज द मोशन, त्याच्यानंतर डिफरंट टाइप ऑफ द मोशन. देर आर 2 टाइप ऑफ द मोशन, दॅट इज द युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. इथपर्यंत सर्वांना कळलं? चला, लास्ट मोशन इज द सर्क्युलर मोशन. लास्ट टाइप आहे याच्यावाला सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन, हा साकोरे सांगत आहे, हा हा सर्क्युलर मोशन. हा हा चला एकदा दुसरा कोणी बॉईज मधून तिकडे, नाटकर साहेब, नाटकर साहेब सांगतो म्हणते. हा नाटकर साहेब आहे का नाही? हा नाही म्हणते. चला मानसी सांगते. सपोज हा एक ऑब्जेक्ट, आपण एक सर्कल पकडूया आणि हा काय झाला आपल्यामध्ये सेंटर झाला. सेंटर म्हणजे आपल्या भाषेत काय झाला, सन पकडूया. हा सेंटर मध्ये सन आहे आणि याच्या ठिकाणी काय आहे, हा स्पेशली अर्थ. दिस इज द अर्थ, दिस इज द अर्थ झाला. आता हा अर्थ या ठिकाणावरून या ठिकाणी आला. सपोज हा ए ठिकाणी आहे, ए ठिकाणून बी ठिकाणी आला, येथून नंतर हा येथे आला, येथून नंतर हा येथे आला, नंतर हा येथून येथे आला. असं नंतर असं करता करता हा काय करून राहिला, एक प्रकारचा मुवमेंट करत आहे. मुवमेंट करत आहे म्हणजे पोझिशन चेंज करत आहे आणि एका डायरेक्शन पासून एका ठिकाणापासून हा दुसऱ्या ठिकाणी येत आहे ना असा. तर यालाच काय म्हणतात आपण, सर्क्युलर मोशन म्हणतो. चला याची डेफिनेशन काय होऊ शकते, द मुवमेंट ऑफ an object
If the movement of an object is the movement of an object which is in circular path, which is in circular path, it's called circular motion. Circular motion. इतकं कळलं सर्वांना? द मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. कोणाचं मुवमेंट पाहिजे आपल्याला? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची म्हणा किंवा माणसाची म्हणू शकतो आपण, किंवा कोणाची म्हणू शकतो? प्लॅनेटची म्हणू शकतो किंवा पार्टिकलची म्हणू शकतो. हे कशी असली पाहिजे? सर्क्युलर पाथमध्ये. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. हा सर्कल झाला, त्याच्या हा सर्कम्फरन्सच्या थ्रू ऑलरेडी त्याची मुवमेंट जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल कोणते होऊ शकते याच्यामध्ये? तर पहिला एक्झाम्पल याच्यामध्ये होऊ शकतो सर्क्युलर. पहिला एक्झाम्पल कोणता आहे? अर्थ. एक आहे अर्थ. अर्थ ऑर्बिटिंग, अर्थ ऑर्बिटिंग अराउंड दी सन. हा झाला पहिला एक्झाम्पल. अर्थ ऑर्बिटिंग अराउंड दी. दूसरा एक्झाम्पल आहे सॅटेलाइट. दूसरा एक्झाम्पल कोणता आहे? सॅटेलाइट ऑर्बिटिंग अराउंड दी सॅटेलाइट ऑर्बिटिंग अराउंड दी प्लॅनेट. तिसरा एक्झाम्पल कोणता याच्यामध्ये? तिसरा आहे इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अराउंड. इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अराउंड दी कुठे? न्यूक्लियस. कशाच्या भोवती? न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन काय करतात? ऑर्बिटिंग करतात, म्हणजे घुमत असतात. आणि सर्वात चांगला कोणता आहे? किंवा बॉईज ऑर्बिटिंग अराउंड दी म्युझिकल चेअर. हा कोणता? बॉईज ऑर्बिटिंग अराउंड दी म्युझिकल चेअर. तर अशा प्रकारे आपण सर्क्युलर मोशनला डिफाईन करू शकतो. काय काय लिहिलं आपण मोशन बद्दल? द मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट विच इज इन सर्क्युलर पाथ इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. आणि त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत आपल्याकडे? अर्थ ऑर्बिटिंग अराउंड दी सन. दुसरा एक्झाम्पल आहे खूप सिंपल एक्झाम्पल, सॅटेलाइट ऑर्बिटिंग अराउंड दी प्लॅनेट. तिसरा आहे इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अराउंड दी न्यूक्लियस. आणि चौथा आहे बॉईज ऑर्बिटिंग अराउंड दी म्युझिकल चेअर. आणखी कोणता? गणपती ऑर्बिटिंग अराउंड दी. एकाच वेळा घुमतो तो सर्क्युलर मोशन होणार नाही. कळलं नाही एवढं? तर अशा प्रकारे हे तीनही मोशन आपल्या इथे संपलेले आहेत. कोणता मोशन? एक होता, पहिला होता युनिफॉर्म लिनियर मोशन, दुसरा होता नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, आणि तिसरा आहे सर्क्युलर मोशन. आता ह्या सर्क्युलर मोशन करण्यासाठी जो फोर्स कामात येतो त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणतात? सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. द फोर्स इज नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सला प्रेमाने काय म्हणतात? सेंटर सिकिंग फोर्स म्हणतात. सेंटर सिकिंग फोर्स असे म्हणतात. दिस इज द पार्ट ऑफ द 10वा क्लास. ओके, तर ते आपण नंतर बघूया. इथपर्यंत सर्वांना समजलं?